आज इचलकरंजी या ठिकाणी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद आणि राष्ट्रीय बजरंग दल यांच्या संयुक्त विद्यमाने एका पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं होतं। या पत्रकार परिषदेला शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आहे, हिंदू जनजागृती समिती आहे आणि सर्व संघटना उपस्थित राहिलेल्या आहेत। 1 मार्चला रविवारी सायंकाळी 5:30 वाजता हुपरी या ठिकाणी हुतात्मा स्मारकाच्या मैदानावरती एका भव्य हिंदू राष्ट्र जागृती सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। ही सभा कशासाठी? हिंदू बांधवांना संघटित करण्यासाठी, संघटित हिंदू बांधवांना जागृत करण्यासाठी आणि जागृत हिंदू बांधवांना कृतिशील करण्यासाठी, हिंदू राष्ट्राची मागणी त्याचा आवाज बुलंद करण्यासाठी आता भारताला हिंदू राष्ट्र अधिकृत पद्धतीने घोषित करा या मागणीसाठी ही हिंदू राष्ट्र जागृती सभा आहे। या सभेला भाग्यनगरचे आमदार टी राजासिंह, सनातन संस्थेचे संत सद्गुरू स्वाती खाडे, हिंदू जनजागृती समितीचे सुनील घनवट असे अनेक मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत। संपूर्ण हुपरी शहर, इचलकरंजी शहर याच्या परिसरामध्ये 200हून अधिक गावांमध्ये हा प्रचार प्रसार करण्यात आलेला आहे। आज लव जिहादच्या माध्यमातून हिंदू मुलींना फसवणं त्याचं जे षडयंत्र चाललंय, धर्मांतरण आहे, गोहत्या आहे, अवैध पद्धतीने चालणारे कत्तलखाने आहेत, या सर्वांचा जर प्रतिबंध करायचा असेल तर हिंदूंनी एकत्र आलं पाहिजे। या देशामध्ये राहायचं आणि वंदे मातरम म्हणायचं नाही, टिपू सुलतानचं उदो उदो करायचं, या सर्व गोष्टी ज्या आहेत या अनकलनीय आहेत। त्यामुळे या सर्वांचा प्रतिकार करण्यासाठी आणि हिंदू बांधवांचं संघटन करण्यासाठी 1 मार्चला सायंकाळी 5:30 वाजता हुपरी या ठिकाणी होणाऱ्या सभेमध्ये सर्वांनी उपस्थित राहावं असं आवाहन करण्यासाठी आजची पत्रकार परिषद।